सुकून गेले सुकून गेलेल्या सुकून गेलेल्या बागेत सुकून गेलेल्या बागेत आज हिरवळ घनदाट झाली काटेरी रस्त्याची बघा पाऊल वाट झाली अरे नशीबी होता अंधार ज्यांच्या भीमराया तुझ्यामुळे ही सोनेरी पहाट झाली सम्राट अशोक राजाला कळालं की उसवलेलं जग शिवण्याची ताकद फक्त बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. उसवलेलं जग शिवण्याची ताकद फक्त बुद्धाच्या धम्मामध्ये आहे आणि म्हणून कलिंगातल्या रणमैदानी करून नरसंहार कलिंगातल्या रणमैदानी करुणी नरसंहार अरे चिवरापुरती तुटून पडली लखलखती तलवार. शिवराने जे चिवर पसरविले राजभवन ते चिवर जाहले मग त्रिसरणाने निनांदला तो भव्य राज दरबार मग चिवरापुरती तुटून पडली लखलखती तलवार. आणि म्हणून शांति अहिंसा पर जब हिंसा से मात होगी शांति अहिंसा पर जब हिंसा से मात होगी अरे धरती पर युद्ध की जब वो काली रात होगी विष्णु और तबाही से तब विश्व को बचाने मानव हर जुबान पर बुद्ध की बात होगी बुद्ध की बात होगी बुद्ध की बात होगी. मानव के हर जुबान पर बुद्ध की बात होगी. आणि म्हणून गीताच्या शब्दाकडे लक्ष द्या. गीताचे गीतकार विष्णू शिंदे लिहितात काय अरे परिणाम करून गेला धम्माचा प्रभाव आवाज आवाज पहिल्यासारखा ये ना आवाज वाढवा क्या कहने
जागला रे मनी मैत्री भाव, जेव्हा जागला रे मनी मैत्री भाव, मग सम्राट अशोकाचं नाव, 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 सम्राट अशोकाचं नाव. चालू गीतास 500 रुपये आलेले आहेत, धन्यवाद. सम्राट अशोकाचं नाव, 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 सम्राट अशोकाचं नाव. पहा गीताच्या शब्दाकडे लक्ष द्या. आव्हान देऊन साऱ्या जगाला, आव्हान देऊन साऱ्या जगाला, शस्त्राने जगाला जिंकाया निघाला, शस्त्राने जगाला जिंकाया निघाला. आव्हान देऊन साऱ्या जगाला, शस्त्राने जगाला जिंकाया निघाला, विजयी होऊन रणात आला, विजयी होऊन रणात आला, रक्तमास पाहून राजा उदास झाला, रक्तमास पाहून राजा उदास झाला, रक्तमास पाहून राजा उदास झाला, रक्तमास पाहून राजा उदास झाला. मग तृष्णेच्या विचारांची स्थिरावली धार, तुझ्या विचाराची शिरावली धार, तुझ्या विचाराची शिरावली धार, तृष्णेच्या विचारांची स्थिरावली धार, जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी मैत्री भाव, सम्राट अशोकाचं नाव झालं विश्वात गावोगाव, 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 सम्राट अशोकाचं नाव झालं विश्वात गावोगाव. पहा एका रात्रीत बेचिराग झालेल्या नि राखेत सापडलेल्या बुद्ध घेऊन उभ्या राहिलेल्या जपानला विचारा. एका रात्रीत बेचिराग झालेल्या आणि राखेत सापडलेल्या बुद्ध घेऊन उभ्या राहिलेल्या जपानला विचारा. रुजायची वाट पाहणाऱ्या हिरोशिमाच्या मातीला विचारा. अरे निर्वंश झालेल्या त्या नागासाकीला विचारा युद्ध काय असतं. भळभळत कपाळ घेऊन फिरणाऱ्या अश्वस्थाम्याला विचारा. भळभळत कपाळ घेऊन फिरणाऱ्या अश्वस्थाम्याला विचारा. अरे 100 पोराच्या कलेवर कवटाळून रडणाऱ्या गांधारीला विचारा.
कारण जिंकलेल्या पांडवाच्या पाचाळीला हे बिचारा युद्ध काय असतं. पुरुला आणि नेपोलियनला विचारा, पुरुला आणि नेपोलियनला विचारा, जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला विचारा, अरे कलिंगचा संहार करणाऱ्या सम्राट अशोकाला विचारा, आणि नाही जमलं काही तर युद्ध ना करणाऱ्या सिद्धार्थ गौतमाला विचारा, युद्ध काय असतं. शस्त्रधारी निशस्त्र केला, शस्त्रधारी निशस्त्र केला, शिलाने क्रोधाचा अग्नी शमून गेला. शस्त्रधारी निशस्त्र केला, शिलाने क्रोधाचा अग्नी शमून गेला. मोगली पुत दिसथेर, मोगली पुत दिसथेर, भदंतानी नेले सद्धम्म दिशेला. धम्मसागरात तरली जीवनाची नाव, धम्मसागरात तरली जीवनाची नाव. जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी, मैत्री भाव सम्राट अशोका, झालं विश्वास गाव गाव. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात काय, बेईमान राजा और सोई हुई प्रजा दोनों देश के लिए घातक है. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, राज्य घटना कितीही चांगली असली तरीही ती जर चालवणारे वाईट असतील तर ती वाईट ठरेल, आणि चालवणारे जर चांगले असतील तर ती राज्य घटना चांगली असेल. आणि म्हणून आजची जी परिस्थिती आहे ती ही न्याय व्यवस्था, अण्णाभाऊसाठी लिहितात काय, ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही न्याय व्यवस्था कैकांची रखेल झाली. ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. आणि म्हणून आज न्याय कुणाला भेटत नाही. आपण फेसबुक ओपन करतो, आपण व्हॉट्सअप ओपन करतो, जिकडे बघावे तिकडे मारामारी, दंगा, जातीवाद, धर्मवाद. धर्म ही आफूची गोळी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि म्हणून आज जे राजकारणी आहेत ती धर्माची आफूची गोळी सर्व समाजाला दिलेली आहे. आणि म्हणून आज देश अधोगतीकडे चाललेला आहे. म्हणून शेवटी काय म्हणत आहे ऐका, कितीही युद्ध झालं, धन्यवाद धन्यवाद. अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल शेरशायरी गायलेली, महाराष्ट्रातील विदर्भाचा बुलंद आवाज गायक तथा राष्ट्रीय प्रबोधनकार संभाजी ढगे यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. व तसेच गणेश गायकवाड यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. बुद्धाला
नऊशे 99 खून करणारा अंगुलीमाला देखील बुद्धाला शरण आला. सम्राट राजाने 84,000 स्तूप उभे केले. आज जे देवदेवतांचे मंदिर आहेत मोठमोठे, त्या मंदिरावर सर्व बुद्ध मूर्ती आहेत. ती आपली प्रॉपर्टी आहे, बुद्धाची प्रॉपर्टी आहे, सम्राट अशोकाची आहे. आपण ती जतन करण्यात कमी पडलो. अशा ठिकाणी लेण्या आहेत, काट्यात कुट्यात झाडा झुडपात लेण्या आहेत. आपण कमी पडत आहोत आणि म्हणून या देशाला बुद्धाची गरज आहे. म्हणून म्हणायचं आहे काय, अशोक वदना तपुन प्रदीर्घ, अशोक वदना तपुन प्रदीर्घ, धम्म आहे विश्व कल्याणाचा मार्ग, धम्म आहे विश्व कल्याणाचा मार्ग, आहे विश्व कल्याणाचा मार्ग. अशोक वदना तपुन प्रदीर्घ, धम्म आहे विश्व कल्याणाचा मार्ग, धम्म आहे विश्व कल्याणाचा मार्ग, आहे विश्व कल्याणाचा मार्ग. तथागताच्या धम्मपथाने, तथागताच्या धम्मपथाने, जीवनी मिळाला मज सुखाचा स्वर्ग, जीवनी मिळाला मज सुखाचा स्वर्ग, जीवनी मिळाला मज सुखाचा स्वर्ग. विष्णू असे काने स्वीकारिला, अरे विष्णू अशोकाने स्वीकारिला बंधुभाव, विष्णू अशोकाने स्वीकारिला बंधुभाव, विष्णू अशोकाने स्वीकारिला बंधुभाव, विष्णू अशोकाने स्वीकारिला बंधुभाव. जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी, मैत्री भाव सम्राट अशोकाचा झालं गाव. सम्राट अशोकाचं नाव झालं विश्वात गाव, गाव 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 सम्राट अशोकाचं नाव झालं विश्वात गाव. परिणाम करून गेला धम्माचा प्रभाव, परिणाम करून गेला धम्माचा प्रभाव, परिणाम करून गेला धम्माचा प्रभाव. शीतल स्थिर झाला रणयोद्ध्याचा स्वभाव, शीतलशील झाला रणयोद्ध्याचा स्वभाव, शीतलशील झाला रणयोद्ध्याचा स्वभाव. जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी, जेव्हा जागला रे मनी, मैत्री भाव सम्राट अशोक